गुड मॉर्निंग. या अंबरनाथला गणपतीला गेलेली त्याची पहिली सुरुवात म्हणजे गणपतीचा दुसरा का तिसरा चौथा दिवस होता आणि मी घेतलेली कारली बनवायला. तिकडे काकी खोबरा केसत होती आणि इकडे भाज्यांचा पसारा सुरू होता. मेनूवाला मी खात सुद्धा होतो आणि पाऊस एवढा जास्त होता ना बाबा, पावसाचं काही सांगताच येत नाही. यावेळेस गणपतीला अतिशय भयंकर पाऊस होता. इकडे मामींनी वडे बनवायला घेतलेले. हे चण्याच्या डाळीचे वडे आहेत, पण इन शॉर्ट ते मला बटाटे वडे वाटत होते म्हणून मी त्यांच्यावरती एवढा फोकस ठेवून होती. त्यानंतर हे सगळं झाल्याच्या नंतर आम्ही दोघी थोडंसं काम करायला लागलेलो. म्हणजे प्रगती माझ्या बाजूला उभी होती आणि मी तिच्या बाजूला हे काय बोलतो त्याला आता एक्झॅक्टली मला याचं नाव नाही आठवत आहे, पण मी त्यांना पापड्या बोलते. मग त्या पट्ट्यावाल्या पापड्या होत्या, त्या आम्ही तळल्या आणि त्या फ्रेममध्ये काही येत नव्हत्या. त्याच्यामुळे मी नंतर पुन्हा दाखवलं हे वडे. आणि नंतर युवराजांचा जेवायला बसलेला. पहिले मी फक्त ताट दाखवत होते. तो बोलला चालेल, मला दाखवलं तरी चालणार आहे म्हणून बोललो ठीक आहे. हे सगळं झाल्यानंतर मी आणि दिपेश जेवायला बसलेलो. दिपेश बाजूला बसलेला आणि मी त्याच्या बाजूला बसलेली. जेवून बिवून झालं. त्यानंतर पुन्हा संध्याकाळच्या जेवणाला आमच्या इथं कारली चण्याची डाळ हे सगळं बनलेलं होतं. त्यानंतर युवराजला ना सगळ्यांनी झोपेतून उठवलेला आरतीसाठी. म्हणजे तो अक्षरशः झोपलेला आणि त्याच्या हातात डायरेक्ट आरती दिली होती आणि नंतर त्याला कुंकू लावलेला. त्याच्यामुळे तो थोडासा वैतागलेला, पण सगळे त्याची मजा घेत होतो कारण की ते आरतीला झोपलेला. त्यानंतर आम्ही थोडाफार टाईमपास केला. इकडे गणपती आणि इकडे मी. त्यानंतर दीक्षिताने दार बंद केलं आणि आम्ही गेलो वरती झोपायला कारण की आम्ही 12 वाजेपर्यंतच खेळत होतो. 12च्या नंतर बॅक टू झोपायला म्हणून झोप पूर्ण होत होती. सकाळी सगळ्यात पहिले मी उठलेले यांच्या दोघांच्या. बाकी सगळे तर ऑलरेडी उठून आंघोळ करून सगळं झालं होतं. आणि अवतार बघा, म्हणजे झोपताना केस कसे असतात आणि उठल्यावर कसे होतात ना, याच्यात काय अंतर नाही राहिलं. कारण की ट्रीटमेंट जोपर्यंत केस नव्हती तोपर्यंत ठीक होते, पण आता केसांची अवस्था खराब व्हायला सुरुवात झाली आहे. दे नीड. त्याच्यानंतर सकाळी उठून मॅन्डेटरी गोष्टी 1-2 या येतात की बापाच्या पाया पडायचं. आणि हा कापूर माझ्याकडून पेटतच नव्हता. माझा ऑलमोस्ट 2 वेळा भाजला. नशीब तिसऱ्यांदा तो पेटला. 3rd अटेम्प्टवरती त्यांनी त्याचं ब्लेसिंग दिलं का बाबा जाऊ दे, होऊ दे. त्याच्यामुळे नंतर मी आरती करून घेतली मस्त इथे बाप्पांची. त्यानंतर इकडे बनवायला घेतलेले मोदक. ते आमच्याकडे मोस्ट ऑफ असे मोदक बनतात साच्यावाले. ज्याला जमतं तो उकडीचे बनवतं. उकडीचेच येते, फक्त कोणी हाताने बनवतं कोणी साच्याने बनवतं. हे काकी बनवत होती. तिचे मोदक परफेक्ट होतात, पण ते बोलतात ना कधी कधी एक्सेप्शनल गोष्टी होतात, त्या तशा आहेत. म्हणजे तिने सगळं व्यवस्थित केलं आहे मोदकाचं. बाकीचे सगळे मोदक आणि करंजा आमच्या इकडे त्याला काय बोलतात शिंगोला बोलतात, त्या सगळ्या व्यवस्थित होत्या. बट या मोदकामध्ये व्यवस्थित सगळं झालं सही, पण एंडला जो तुटला ना तो बेकार तुटला. म्हणजे तुम्ही बघाल आता पुढं का हा कसा तुटलाय. म्हणजे तिने एवढी मेहनत केली, सगळं व्यवस्थित सगळं केलं. ती हा मोदक खरं म्हणजे दीक्षिताला शिकवत पण होती आणि दीक्षिताला शिकवल्याचे व्हिडिओ आता कुठं गायब झाले मला समजत नाही. बट हे सगळं जे होत होतं त्याच्यानंतर तिने किती एकदम अलगदपणे तिने मोदक काढला आणि तिथल्याच क्रॅक झाला तो. पण तिने त्यालाच व्यवस्थित जॉईन केला कारण की ती एक्सपिरियन्स आहे ना, म्हणून तिने तो जॉईन केला आणि तसाच मग उकडायला ठेवला. बाकीचे मोदक खूप यम्मी झाले होते. नंतर मला पुऱ्या लाटायला बसवलेला आणि यो पीठ मी एवढा घट्ट मळलेला ना, प्रत्येक लाटताना मला त्याला डबल मळायला लागत होता, एवढा घट्ट मळलेला. असं बोलतात पुऱ्यांसाठी पीठ जितका घट्ट होईल तेवढ्या पुऱ्या तेलकट कमी होतात, म्हणून हा काम होता. त्यानंतर पुऱ्यांना शेप दिलं आणि इकडे नैवेद्याचं सामान सगळं रेडी झालं होतं. दिवे बनलेले आणि मोदक करंजा ह्या सगळ्यांना पहिले इथं म्हणजे थंड करत ठेवलं आणि नंतर बाप्पांच्या इथं नैवेद्य बनवून दाखवलेला आणि तेव्हा त्याच्यामध्ये वातीसुद्धा जाळलेला. असा नैवेद्य बनतो आमच्या इकडे. तुमच्याकडे कसा बनतो ते मला सांगा. आणि हा बघा आमचा बाप्पा किती गोड दिसतो ना, दगडूशेठची मूर्ती आहे ही. आणि त्याच्यानंतर हा जेवण बनलेला आणि त्याच्याबरोबर नैवेद्य. आय गेस हे गौरीपूजनाच्या दिवसाचं आहे म्हणून एवढं सगळं होतं. ते नैवेद्य पण आहे हे सगळं. नंतर भाज्या आल्या होत्या. आम्ही भाज्या सगळं साफ करायला बसलो आणि संध्याकाळी आम्ही बसलो होतो पत्ते खेळायला. म्हणजे मॅन्डेटरी आहे 10:30-11 वाजता सगळं आवडतं. आम्ही 1-1.5 तास पत्ते खेळतो आणि त्याच्यामध्ये युवराजला फुटला होता राऊंड. त्याचं असं झालं तर कधी पैसे घेतोय मी. मग त्याने ते पैसे उचलले आणि मी हारलेले म्हणून मी उठून गेलते. नंतर जेवण हे दुसऱ्या दिवसाचं आहे आणि त्यानंतर मी गेली ताईकडे.